जय जय श्री गणेशाय नमः। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 16वा। गोरक्ष जालंधर चरपटाश्च अडभंग कालिप मच्छिंदराद्याः चौरंगी रेवाणक भत्री सज्ञा भूम्या बभूर नवनाथ शुद्धः। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 16वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। जय जय अजी दिगंबरा आद्य नामे विश्वंभरा वर्णिता तुझिया गुणसंभारा मती अपूर्व होतसे वर्णिता तुझिया गुणसंपत्ती वेद भांडारे अपूर्व होती सहस्रपणी वाहता माथी क्षीण वाचे दावितसे पंचानना ऐसे धेंडे परी दो अक्षरी झाले धडे सरस्वतीचे शिळोनी तोंड करी सांड विलापाची आठ बार उद्भिज देही कमळ पात्रात पुरेमही सप्ताब्दीची अपूर्वशाई तव गुण सारसज्ञ ऐसा सर्व गुणत्न पुरुष येऊनी बैसला अबद्ध मतीस भक्तिसार ग्रंथ सुधारस स्वय निर्मिला आपणची तरी मागिले अध्यायी सकळ कथन कानिफा आणि वायुनंदन युद्ध समयी ऐक्य होऊन सुखसागरा मिळाले यावरी कानिफा श्रीदेशात गेले श्रीगड मुंड गावात तेथे भेटून मच्छिंद्राचे आतिथ्याचे भोगिले परी कैसे रीती तेची ऐका येथून श्रुती मच्छिंद्राचे कामचित्ती एक अर्थी उदेला की कानिफा जाईल स्वदेशात श्री गोरक्षका करील श्रुत मग तो धावून येईल येथ नेईल माते येथून तरी गोरक्ष मम शिष्य आहे ऐसे यासी श्रुत करू नये अनेक योजनी उपाय येथे राहता करावा ऐसी युक्ती रचुनी चित्ती करावे म्हणे अतिथ्य बहुरीती म्हणून बोलावणी बहुत युक्ती सकळा मच्छिंद्र सांगतसे या उपरी आणि योजन करीत की विषयी गोवावा कानिफनाथा मग हा कदा देशात जाणार नाही सर्वस्वे चंद्राननी मृगांक वदनी पाठवितसे शिबिरा लागुनी परितो नातळे कामवासनी इंद्रिय दमनी महाराजा म्हणाल तरी त्या कैसा युवती प्रत्यक्ष कामाच्या मूर्ती जयाचे नेत्र कटाक्षे होती वेडे पिसे देवादी जयचे पाता मुखमंडळ तपी सांडिती तपा कारणे येऊनी मुंगी लुंगी होऊन मागे भ्रमती जपी तपी जयचे अधर पोळ्या परी दिसती दर्शन अळिंब बीज गोमटी गौरवर्ण फिका घाटी ग्रीवा दर्शवी बाहेर ही अनंत चंद्राचा प्रकाश जयचा ही उद्गणपतीचा द्वितीय ठसा जयांच्या नखा कृती लेखा चंद्रकोरी मिरवल्या असो ऐसे स्त्रियांचे वर्ण ही भानूची पावला उदयमान ऐसी स्त्रिया पाठवणी स्थान शेतवीती कामासी परी सोनातळे महाराज हा वृत्तांत मच्छिंद्रा कळला सहज म्हणे मग म्हणे शिष्य कटकाचा समाज कामासनी गोवावा ऐसाही यत्न करूनी पाहता कामिनीचा श्रम झाला वृथा शिष्य कटक ही येईना आता उपाय काही चालेना असो ऐसे क्षणात एक मास राहिले तेथ परी कोपे देव होता उदित सहज स्थिती लोटले असो लोटल्या एक मास मग पाचा ऋणी मच्छिंद्रास म्हणती आज्ञा द्यावी आम्हास स्वदेशासी जावया मग अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ नाना संपत्ती द्रव्य उपित गजवाजी उष्ट्र अमित द्रव्य बहुत दिदले शिबिरे कनाथा पडप थोर तंबू राहुट्या पृथंगाकार शिबिका मुक्त झालरा छत्र वस्त्राभरणी भरियेले ऐसी ओपुनी अपार संपत्ती बोलवितसे मच्छिंद्र गती एक कोस बोलवोनी नमिती परस्परांशी आदरे ऐसे बोलवोनी कटक भार स्वस्थाना आला नाथ मच्छिंद्र येरी कळे तीर्थवर करीत आला स्वदेशा सहज आले मुक्काम लंघोनी श्रीदेश सुगम पुढे गौड बंगाल स्थान उत्तम नाना क्षेत्र हिंडती परी विजया गावी जायनाथ तया गावी लोक करती अतिथ्य सर्व पाहुणी भक्तिवंत उपचारे मिरविती
इच्छे सम सकळ अर्थ पूर्ण होऊन शिष्य संप्रदायी होता. म्हणून वर्णिती कीर्त मुखोमुखी उल्हासे. मग या गावीचे त्या गावी लोक येऊनी नेती सकळ कटक. दाऊनी भक्तिभाव अलोलिक बोलविती पुढारा ऐसे भ्रम करीत. कीर्ती मागे कीर्ती होत. ती सत्कीर्ती हेला पట్టणात प्रविष्ट झाली. जनमुखे बहुत जनांचे वाचे स्तुती. आहा स्वामी ऐसे म्हणती. मग राजांगणी ही कीर्ती हेळावली सेवक मुखे. कीर्ती ऐकून नूपनाथ पुढे प्रेरिता झाला दूत. त्या करवी उत्तम वृत्तांत मुनी कटकाचा आणविला. ते सांगती मुलीचा राजयोग. गावोगावी होणी शिबिरे सुरंग चांग. धावताती घेऊनी मागोमाग. स्वामी लागी राहावया पुढे नाथ ध्वज येऊन. शिबिरे चालती त्या मागून. शिष्य कटकासी मागुनी गमन. कानिपाचे होत असे ऐसे मार्गी करता गमन. तो येरीकडे जगन्नाथाहून गोरक्ष बंगाल देशात येऊन गावोगाव भ्रमतसे. तो सहज मार्गी करता गमन. मही प्रवाही तरु व्यक्त विपिन. विपिनी गजकर्ण नंदन सहज स्थिती भेटला. तेणे पाहिले गोरक्ष कासी. गोरक्षे पाहिले कानिपासी. दृष्टादृष्टी होता आदेशी. एकमेका बोलिले करुणी स्थिर विकासन. खाली उतरला कर्णनंदन. मग भर जरी गालीच्या मही पसरून. गोरक्षासी बैसविले आपण बैसे उपसवे नेटी. बोले कानिपा वागवटी. नाथपंथ हा वरदपुटी कोण गुरु लाहिला. हे ऐकुनी गोरक्षनाथ मच्छिंद्र जन्मापासून कथा सांगत. वरद पाणी उदय मित्र प्रसन्न झाला तयासी. तरी त्याचा दासानुद्वास मी म्हणतो महापुरुष. परी श्री गुरु कानिपा देहास. गुरु कोण मिरवला ते सांगा. ऐसे गोरक्ष बोल ऐकून कानिपा सांगे जालिंदर कथना. जन्मापासून वर्तमान दत्तकृपा आगळी. ऐसे उभयतांचे भाषण झालिया मिरवले समाधान. म्हणती योग्य आले घडून तुम्ही आम्हा भेटला. या उपरी कानिपा चित्ती कामना उदेली एका अर्थी. की मच्छिंद्र गुरु गोरक्षा प्रती दत्तवरदे मिरवला. तरी दत्तकृपेचा अनुसंधान कैसे लादले विद्यारत्न. की कवनरूपी सहज दर्शन जगा माझी मिरविती. तरी याचा शोध करावा दाऊनी आपल्या गौरवा. ऐसे योजनी सहज भावा. दृष्टी करी भोवताली. तो दृष्टी समोराम्रवन. पक्क फळी देखिले सदन. तेही पाडाचे पक्कपण. शाखा वृक्षी विराजल्या. ते पाहता कानिपनाथ म्हणे हे आम्रवन काय शोभत. फळेही मधुर शाखा व्यक्त झोंबल्या आहेत त्या ह्या वृक्षी. परी ऐसे फळे सुगम दिसती. तरी भक्षण करावे वाटे चित्ती. यावरी गोरक्ष बोले युक्ती. नको नको म्हणत असे. या उपरी बोले कानिपा वचन तोडून. आणि तो शिष्य धाडून गोरक्ष म्हणे इतका यत्न कासयासी करावा. आता शिष्य आहेत जवळी. तोडून आणावे करकमळी. शिष्य नसता कोणे काळी. मग आपण काय करावे. तरी आता स्वतः ऐसे करावे. गुरुप्रसादे प्रताप मिरवावे. फळे तोडून विद्येसी गौरवावे. तुष्ट आत्मा करावा. ऐसे कानिपा ऐकुनी वचन. जरी तुमचे इच्छिते मन. तरी आताची आणतो तोडून पक्कपणी गुरुकृपे. मग कवळुनी भस्म चिमुटी. विभक्तास जपे होती. त्यावरी आकर्षण मंत्र पोटी. प्रेरिता झाला युक्तीने. विभक्तास्त्र आकर्षणी. प्रेरितापैकी भस्म काननी. चौथी पक्क फळे वृक्षावरुनी. पुढे आली सर्वत्र. मग ते शिष्य कटकासहित. फळे भक्षिती मधुर व्यक्त. बक्षिल्या पूर्ण तृप्त. शाळीले हात जीवनाने. ऐसे झालिया पूर्ण प्रकरणी. गोरक्ष विचारी ऐसे मनी. म्हणे प्रताप दाविला मज लागुनी. कानिपाने आपुला. तरी आपण आता यासी. दाऊ विद्या चमत्कारासी. ऐसा विचार करुणी मानसी. कानिपाते बोलत असे. म्हणे तुम्ही केला पाहुणचार. तरी उत्तरा लागी उत्तर. आणि फळे बक्षुनी साचार. चवी रसने मिरवावी. ऐसे ऐकून तयाचे वचन. म्हणे बोलला ते फार उत्तम. तुमच्या शब्दाची करुणी मान. स्वीकारावे तैसेची.
मग आकर्षण शक्ती विभक्तास जल्पोनीनाथ गोरक्ष पवित्र तो लवंग वनीची फळे विचित्र येऊनी पडली पुढारा मग ती फळे खात जेठी रस नेसी पडो पाहे मिठी आहा आहा म्हणती शेवटी अमृत सरी दाटले मग ती फळे केली भक्षण शुद्ध जीवने हस्त प्रक्षाळून बैसले आसनी सुखे येऊन त्यावरी बोले गोरक्ष तो म्हणे खाली फळे उत्तम राहिली परी जैसी तैसी करावी वाहिली पुन्हा योजुनी वृक्ष डहाळी पुढे मार्गा गमावे उपरी कानिफानाथ म्हणे ऐसा कोण ब्रह्म याचा सूत पुन्हा निर्मोनी मूर्तिमंत जैसे तैसे करील गोरक्ष म्हणे गुरुपुत्र जो निस्मिमपणी आहे पवित्र त्यासी हे करणे अघटित विचित्र कदा काळी नसेची तो दुसरा ब्रह्मा करील उत्पन्न मग ऐसी याची कथा कोण जो महीच मस्तकी करिता धारण तो पर्वताचे ओझे शिणेकी तो अर्क तेजा निभविणार तो पावक ठेण गेले पळे सत्वर हृदयी साठवितो सप्तसागर तो थिल्ल रोदके अटकेना जो बोलका जाते गंभीर चातुरी बृहस्पती ते मागे सारी तो अजा रक्षका ते भिवनी अंतरी मौन वरील कावाचे जो आपले प्रतापे करून क्षराब्दी करील गृहवासिनी तो तक्रा करता सदैव सदनी भीक मागेल केऊता की चक्षुचे कृपा कटाक्षे पाषाण करी परीस जैसे तो हेमा करता काय प्रत्यक्ष आराधील धनाढ्या जयाचे वचन वाग्वटी मिरविती सकळ देवांच्या थाटी तो आपुल्या मोक्षासाठी आराधीना भूतासी तस्मात ब्रह्म याची काय कथा तो जो अनंत ब्रह्मांडे होय निर्मिता सर्व कर्तव्याचा करता गुरु कृपेसी मिरवितसे ना तरी मुळीच प्रौढी गुरु मिरवला ज्याच्या कवाडी त्याची दैना कोण फेडी काबाड ओझे वाहे तो ऐसा एकटा कानिफनाथा परम क्षोभला खचितार्थ जैसा पावक आज सिंचितार्थ कवळूप आहे ब्रह्मांडा म्हणे हो जाणतो तू ते आणि तुझ्या गुरु सहित बहुसाधनी प्रतापवंत नरका माझी पचतसे वाते म्हणविती योगी जन कर्म आचरती नरक पतन सकळ श्रीराष्ट्र वेष्टून भोग भोगी पापाचा जितेंद्रियत्व दावावे जनी असोनी भोग चिंतीमणी तया भोगवश करोनी मोनिकानाथ होऊनी खेला तरी ठाऊक गुरु तुझा किती बोलसी प्राज्ञी ओजा ब्रह्म याते करुणी हीन तेजा ढिसाळ गोष्टी करीतोसी प्रथम गुरु तुझा काबाडी तुझी दैना कोण फेडी आता सोडून सकळ प्रौढी मार्गा लागी क्रमिका ऐसे वचन खळतर बोलणे गोरक्षका ते होता श्रवण मग म्हणे बोलसी आपण सावटीपणी हे भ्रष्टा तुझा गुरु जालिंदरनाथ प्रतापहीन दीन बहुत 10 वर्षे आजपर्यंत नरकी नित्य पचतसे परी त्या सामर्थ्य नाही झाले की आपण येथून जावे वहिले नृप सर्प दर्पे वेचले शक्तिहीन झालासे हेला पट्टणी गौड बंगाल देशी वस्ताद मिळाला आहे त्यासी धन्य गोपीचंद प्रतापराशी लीद गर्दीच पचवितसे ऐसा नोहे गुरु माझा हालविले सकळ ब्रह्मांड चोजा शंकराचे अस्त्र ओझा करकमळी मिरवितसे अष्टभैरव महादारुण अजिंक्य देव दानवा कारण त्यासी बळे करुणी कंदन शरणागत आणिले पाहे केवढा मारुत सुत जेणे विजयी केला रघुनाथ तया मस्तकी देऊनी पर्वत उभा केला स्तंभापरी वीरभद प्रतापतरणी देव दानवा अजिंक्य करणी त्याचा प्राणकंठी आणुनी शरणागत तो केला 12 कळी तीव्र आदित्य त्याचा उद्धवनी पडता रथ सकळ देव शरणागत होऊनी लोटले पायांशी तरी प्रतापी गुरु ऐसा भक्त सोडवीत नरक क्लेशा त्याच्या वरद कृपे ऐसा आताची पाहे हे भ्रष्टा मग घेऊनी भस्मची मुठी मंत्रप्रयोग बोले होती संजीवनी ते पियुष थाटी सकळ फळाते मिरविली ऐशी सकळ प्रयोगी फळे संपूर्ण जैसी तैसी ठेली होऊन ते कानिफा नाथे पाहून मनी शंकित पैधाला योजुनी सवे मुख वोठी
विस्मय करीत आपले पोटी. म्हणे धन्य हा प्रताप जेठी जगा माझी मिरवला. सकळ टाकून विरुद्ध भाषण धावून दिले आलिंगन. म्हणे धन्य तू एक निपुण गुरु पुत्रता मिरवीसी. परी ऐसा बोलता विरुद्ध बोला. माते सर्वज्ञ लाभ झाला. शोधित फिरलो जालिंदराला. ठाव लादला तुझपासी. यावरी गोरक्ष बोले वचन. हे बोलिलासी अति अप्रमाण. माझा लाभ तुझ कारण तुझा लाभ मज झाला. ते बोल नव्हे कदा वाईट. दाविते झाले मार्ग चौकट. गुप्त गुरुचे उघडूनी कपाट. मार्ग दिवटा पै केला. तरी आता उत्तम झाले दृष्टी पाहू गुरु पावले. ऐसे वदुनी प्रीती न मिले एकमेका ते वेळा. या उपरी गौरनंदन स्पर्शास्त्र मुखी जलपून. वृक्षा देठी फळे नेऊन जेथील तेथे जडियेली. मग पुन्हा करुणी नमना नमन. प्रांजळ वर्णित वर्तमान. एकमेका ते विचारून आदेश म्हणवुनी जाताती. गोरक्ष चालला स्त्री देशात. कानिफा गौड बंगाली जात. हेला पट्टणी लक्षुनिया पंथ. कूच मुक्काम साधितसे. परी तीव्र होऊनी अति चित्ती. म्हणे जाताची भस्म करीन नुक्ती. आहा जालिंदर गुरुमूर्ती दाखविली नष्टाने. ऐसे म्हणून वारंवार परम क्रोधाचा वैष्णव नर. शिखा डुलवी स्व अंगावर आहाळुनी पडावया. तन्याय तीव्रमती चित्तकुंडी पावक्षी प्रदीप्त करुणी नृप आहुती. इच्छुनिया जातसे. तच्छिष्य कटक थाटी. गमन करता वाटोवाटी. तव हेला पट्टण कानन पुटी. जाऊनिया पोहोचला. तो वृत्तांतरायासी कहला. कानिपा आले गावाला. मग परिवारासहित गोपीचंद वहिला. सवे सामोरा जातसे. चित्ती म्हणे मम वैभवा. योग दिसे महानुभावा. तरी गुरु हाची करावा. काया वाचा भावाने. 700 शिष्य कटक भारी. पूर्ण योगी ब्रह्मचारी. गजवादी चंदनी स्वारी. जगा माझी मिरवितसे. सिद्ध करुणी चमुभार. शिबिकासने तुरंगापार. अन्य मंडळी वीर झुंजार. राया सवे मिरवले. राय मस्तकी 100 चंद्राकृती. दैदिप्यवंत. ऐसी छत्रे वर्णिता बहुत. वाढेल ग्रंथ आगळा. 1,700 मिती. बरोबरीचे सरदार असती. त्याची छत्रे 5 असती. चंद्रारकी मिरवत. हेमतगटी झालरा शिल्पयुक्ती. छत्र कळसाची अपार दीप्ती. रत्नखचित अर्का म्हणती. तेज सांडी तू आपले. ऐशा संपत्ती संभारेसी. ठेंगणे भाविकी अपर पदासी. मार्गी चालता मंत्रिकासी. पातारी तोनुपनाथ. म्हणती प्रारब्ध योगे करून येथे पातले सिद्धरत्न. तरी याची अनुग्रह घेऊन ईश्वर भक्ती परिधानू. हा श्री गुरु आहे योग्य माते. माझी संपत्ती भूषण भरते. जगा माझी दिसे सरते. योग्यायोग्य उभयती. ना तरी गुरु मम मातेने योजिला होता कंगालहीन. रत्नपती काच आणून भूषण हाते मिरवितसे. की कल्पतरूच्या बागायती. कंटक तरु बाभूळ वस्ती. की अर्कचंद्राचे मध्यपंक्ती. काजव्याने मिरवावे. मी भूप माझे पंक्ती. भूपती असावा सर्वज्ञ मूर्ती. धृत शर्करा दुग्ध सरिती. लवण कैसे वाढावे. अमंगळ गल्ली कुशल स्थान. बहुत ज्ञानी पिशाच समान. तो गुरु माते मम मातेने जालिंदर योजला. अहो ही योग्यासे संगत. काय केले स्त्री जातीत. परियाता उदेले उचिता उचित. गुरु कानिफा अम्मासी. ऐसे वदुनी मंत्रिकासी. राव जातसे कटक प्रदेशी. घेऊनी सवे संभारासी. षोडशोपचार आदरे. ऐसे परी कटक थाटी. राव जाय सुगम वाटी. त्या मार्गी योगेंद्र जेठी जाऊन या मिळाला. परी येता देखताची गोपीचंद हृदयी धडाडला. अपार क्रोध परिवेक अर्गळा. अपार तेने अक्रोध. मना माझी संचरला. आताची शापुनी करीन भस्म. परी कार्य तैसेची राहील सुगम. कोठे श्री गुरु योगद्रुम. मिरवला तो कळेना. परी याचे हाती कार्य सुगम. उरकोणी घ्यावा मनोधर्म. आधी पाहुनी गुरु चरण पद्म. शासनाते मग ओपू. ऐसा विचार करून चित्ती. स्तब्ध राहिला योगेंद्र जती.
क्रोधानळा समूळ शांती बोधलक्ष्मी स्थापित असे. जैसे शस्त्रास्त्री निपुण जेवी रक्षिती प्रतापवान परी कार्य संबंधी दैदिप्यमान दर्शविती लोकाते. तरी प्रथम श्री गुरुमूर्ती प्रत्यक्ष करावी याचे हाती मग क्रोधानळासी दुस्तर आहुती गोपीचंद योजावा. ऐसी विचारी शब्द बोधे कानिफा राहिला स्तब्ध येरीकडे गोपीचंद चरणावरी लोटला उभा राहिला समोर दृष्टी नम्रोत्तर बोले होटी जोडून याकर संपुटी विनवणी विनवितसे. हे महाराजा दैवयोगा मज आळशावरी गंगा वोळलासी कृपा ओघा अनाथा सनाथ करावया. तुम्ही कृपाळू संत सज्जन दया भांडार शांती रत्न ज्ञान विज्ञान अस्तिक कर्म गृहस्थांसी कल्पावे. ब्रह्मी पावला तत्वता षड्गुणांसी विषया दमिता सकळ भोगोनी अकर्ता मिरवतसा जगा माझी आणि जगाच्या विषय तिमिरी ज्ञान दिवशी ते दारी मिरवुनी सुख सनाथ परी डावी ते झाला महाराजा. ऐसे साधक याचक म्हणी तुम्ही कल्पतरू कल्पना पूर्णी ऐसी ये स्थिती जानवी जीवनी वळविलीत मजवरुती. परी श्रीरायाचे वागुत्तर ऐकुनी कानिफा मनोहर तेथे तेणे चित्त शक्ती तरुवर आनंद शांती मिरविली. देही क्रोधाचा वैष्णव पेटवा घेत होता अपार तरी राम उत्तराचे सिंचन नीर होता ती शांती वरियली. मग रायाशी धरुणी करी बैसविला स्वशेजारी मग बोलत वागोत्तरी कुशळ असा की महाराजा. म्हणे राया अनुचित केले परी तव भाग्य सबळ पाहिले तेणे करून शांतीचे वरिले. मम मानसे महाराजा नाथ अनर्थासी गाठी पडत होती प्राणासी मिठी परी तव भाग्य उत्तराचे देठी शांती फळे मिरविली. तरी आता असो कैसे वेगी चाल पट्टणास तेथे सकळ इतिहास निवेदीन तुझराया. मग बैसोनी शिबिकासनी कटकासह ग्रामासी येऊनी राये राज सदना आणूनी कनकासनी वाहिला तरी प्रीती करून षोडशोपचारे पूजिला मुनी. हे मरत्नी आणि वस्त्रभूषणी नम्रवाणी बोलत असे. हे महाराजा योग संपत्ती कामना वेदळी माझे चित्ती अनुग्रही चोज घेऊनी निगुती सनातपणी मिरवावे. ऐशी वेदक कामना चित्ती प्रथम भागी मिरवत होती त्यात उदेली कोपयुक्ती वैष्णा नरशिखाते. तेणे आनंदोनी उदयाचा तरू वोळलासे योगधिरू मग पुढे वासना फळकारू प्रेरावयाते पावला. रूप म्हणे अर्थ उघडून चित्ती मिरवा समाधान नातरी भययुक्त भिरड पूर्ण चित्त तरुते स्पर्शितसे. तरी प्रांजळ करुणी माते कृपे ओपुनी अनुग्रहाते आपला साह्य म्हणून सरते तीही लोकी मिरवावे. कानिफा म्हणे नृपा ऐक मम अनुग्रहाचे उत्तम दौंदिक घेऊनी पाहसी भावपूर्वक परी तुवा भाव नासिला. जैसे दुग्ध पवित्र गोड परी लवण स्पर्शिता परमद्वाड देवी तू ते घडूनी विघड आले आहे महाराजा. अरे माझा अनुग्रह घ्यावया पाहसी परी ज्याचा अनुग्रह मजसी तो तू स्वामी महागर्तेसी अष्टविष्टेत स्थापिला. परी तुझे आयुष्य लाग पूर्ण पुण्याचा होता योग म्हणून क्रोधानळ मग शांती दरी दडाला हो. ना तरी महाराज जालिंदर प्रळय काळीचा वैष्णानर तुझे वैभवाचे अपार नीर भस्म करता क्षणार्धे जयाच्या प्रतापाची सरी कोण करी बोल वागुत्तरी तेणे स्वर्ग देवतांसी थोरी झाडोझाडी लाविली. मग साध्यंत वराची कथा तया नृपाते सांगता तेणे ही सकळ ऐकुनी वार्ता भय उदेले चित्तात अंगी रोमांच आले दाटून शरीरी कापरे दाटले पूर्ण. मग धरुणी त्याचे चरण नम्रपणे विंदित असे म्हणे महाराजा योगविती घडून आले ते अनुचित परी आता क्षमा उचित प्रसाद करा ठासावरी. या ब्रह्मांड मंडपात मज एवढा कोणी नाही पतित हा ही करणी अघटित घडून आली मज लागी. परी सदैव माये परी शांती वरावी हृदयांतरी बहु अन्याय होता किशोरी
अहिता ते टेकेना. तुम्ही संत दयावंत घेता जगाचे बहु आघात. अमृतोपम मानुनी चित्त कृपा उचित दर्शविता. जैसा झाडा घातला घाव की एकी लावणी केली अपूर्व. परी उभयता एकची छाव मिरवू शके जैसी का. ही सरिता पात्री नीर ओघी धुती पूजिती मळ संगी. परी एकची तो उभय प्रसंगी मिरवली की सरिता ते. ही तस्करा होता घरात रिघावा त्यासही प्रकाश देई जैसा दिवा. कन्याय संत भावा मिरवू जात महाराजा. तरी आता असो कैसे क्षमा ओढण करी आम्हास. दुष्कृत सरिता प्रवाही विशेष ओढोनी काढी महाराजा. ऐसे कुणी त्याचे वचन नाभी म्हणे गज कर्ण नंदन. मग राया लागी सवे घेऊन स्वशिबिराते पातला. परी हा वृत्तांत ऐकुनी परिचारिका धावल्या तेथुनी. त्यांनी जाऊनी सकळ युती लागोनी मैनावतीचे सांगितले. हे माय वो भक्ती संपादनी जालिंदर गुरु तुम्हा लागोनी. परी त्याचा राये विपत्ती करुनी महागर्तीत मिरवला. तेही अष्टविष्टेत टाकिला आहे दशवरुषात. ही राजदरबारा ऐकुनी माता तुम्ही आम्ही निवेदिले. म्हणाल कैसी कळली माता तरी जालिंदराचा आला सूत. अपार वैभव कानिफनाथ विद्यार्णव दुसरा. तरी तयाचे वैभव पाहून शेवटी नटला आपला नंदन. परी जालिंदराचे वर्तमान सूत केले तेणेची. आता रावतयाचे शिबिरी गेला आहे सहपरिवारी. तेथे घडेल जैसे परी तैसे वृत्त सांगू पुढे. ऐसे सांगता युती हृदयी क्षोभली मैनावती. परी पुत्र मोहाची संपत्ती चित्त झुलारी हेलावे. हेरी कळे नूपनाथ मुनी शिबिरा जाऊनी त्वरित. उत्तम अगारी अनन्य पदार्थ इच्छे समान भरियेले. सदा सन्मुख कर जोडून अंगे धावे कार्या समान. जेथील तेथे अर्थ पुरवून संगोपन करीतसे. जैसे दुर्वासा अतिथी सकळ सेवे आराधी कौरव पाळ. त्यांना हा भूपाळ नाथा लागी संभोखी. असो ऐसे सेवे प्रकरणी अस्तासी गेला वासरमणी. मग राया ते आज्ञा देऊनी बोलविल्या सदनाते. राव पात्रा सदनाप्रती परी येताची वंदिली मैनावती. मग झाला वृत्तांत ते प्रती निवेदिला रायाने. वृत्तांत निवेदुनी म्हणे तिजसी तुवा जाऊनी शिबिरासी. युक्ती प्रयुक्ती बोधुनी त्यासी महाविघ्न निवटावे. मग अवश्य बोलुनी मैनावती शिबिरा आसनी जाऊ पाहती. शीघ्र येऊनी शिबिराप्रती कानिफा नाथ मिरवला. वंदुनी निकट बैसली तेथ म्हणे महाराजा गुरुनाथ. कोड तुम्ही वरिला अर्थ नाथपंथी मिरवावया. तरी या नाथपंथिका मीही मिरवते महिलोका. तरी मम मोळी वर्द पादुका श्री जालिंदरासी मिरविते. ऐसी ऐकुनी तिची वाणी बोलता झाला कानिफा मुनी. ऐसी असुनी बरवी करणी जालिंदराते मिरविली. तू अनुग्रही असता निश्चित गुरु ठेवावा अष्टविष्टेत. मैनावती म्हणे मजसी सूत आजी झाले महाराजा. मग आपली कथा मुळापासून तया नाथासी निवेदुनी. हे स्वसुता हाती झाली करणी मज न कळता महाराजा. तरी आता झाले कर्म सज्ञाना सावरी दुर्गम. परिरायाचे दुष्टकर्म टाकुनी सुपंत मिरविका. ऐसे सांगुनी तया प्रती मोह उपजला अति चित्ती. मग म्हणे श्री गुरुमूर्ती दृश्य करा लोकात. म्हणशील सुताचे हाते करून का न करसी दृश्यमान. परी नेणो जालिंदराचा कोपाग्न धाव घेईल पुढारा. तरी बोधावा युक्ती प्रयुक्ती रक्षुनिया आपल्या भाच्या प्रती. दृश्य करुणी गुरुमूर्ती सत्कीर्ती भाच्या वरिका. मग या ब्रह्मांड मंडपात कीर्तिध्वज अति लखलखीत. हेलावुनी परमलोकात कीर्तिध्वज फडकेला. ऐसे बोलुनिया तया प्रती मग उठती झाली मैनावती. त्यानही नमुनी परमप्रीती बोलविले भक्ती भगिनी ते. पूर्ण आश्वासन देऊनी म्हणे रायाचे कल्याण इच्छी पूर्ण. श्री गुरु वचन पाहुनी जाण सकळ संशय सोडिका. ऐशी आश्वासुनी माता श्रीनाथ झाला बोलविता. ऐसो असो मैनावती तत्वता
नमुनी आली सदनासी स्वसुताते पाचारून सकळ सांगितले वर्तमान मग सकळ भयाचे दृढासन भंगित झाले तक्षणी जालिंदराचे अनुग्रहासहित आश्वासित कानिपनाथा ऐसा सकळ सांगुनी वृत्तांत भयमुक्त तो केला. असो आता येथून पुढले अध्यायी धुंडीनंदन नरहरी वदे श्रोत्या कारण मालू निवेदिल गुरुकृपे स्वस्त श्री भक्ती कथासार सम्मत गुरुष्काव किमियागार सदा परिशोध भाविक चतुर षोडशाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 16 ओव्या 197. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. नवनाथ भक्तिसार षोडशाध्याय समाप्त. गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडभंग कानिप मच्छिंदराद्याः सौरंगी रेवणक भत्री संज्ञा भूम्या बभूर नवनाथ सिद्धाः. श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. अलक्ष निरंजन. अलक्ष निरंजन. अलक्ष निरंजन.